विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. महायुतीला मोठं यश मिळताना दिसते. अण्णा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मोठं यश मिळालेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या जनतेचे मी आभार व्यक्त करेन. 58 विधानसभांपैकी जवळपास 45च्या वरती जागा आज आमच्या येतात असं चित्र आहे आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेचं विशेष करून मी आभार मानेन. कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन, महायुतीच्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करेन. महायुतीचे आमचे सर्व नेते अगदी मोदीजींपासून देवेंद्रजींपर्यंत सगळे, एकनाथजी शिंदेसाहेब, अजितदादा, सगळ्यांनी खूप प्रवास केला. अमितभाईंनी स्वतः महाराष्ट्राची निवडणूक त्यांच्या हातामध्ये घेतली होती. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या नेत्यांनी जे काही काम केलं, त्यांनी आम्हाला जी दिशा दिली त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी काम केलं. महायुती एक संध राहिली, आमचे नेते एका विचारानं काम करत राहिले आणि म्हणून आमचा विजय. आणि महाराष्ट्रातील जनता ज्यांनी करत 10 वर्ष मोदीजींचं काम पाहिलं या महाराष्ट्रासाठीचं, 2.5 वर्ष महायुतीच्या सरकारचं काम पाहिलं, 14 ते 19 आमच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं युती सरकार, शेवटी मधले 2.5 वर्ष आणि हे मागचे 7.5 वर्ष, 10 वर्ष हे जनतेने पाहिले आणि त्याची तुलना केली तर जनता ही विकासासोबत राहिली, जनता ही महाराष्ट्राच्या भविष्यासोबत राहिली, हे चित्र स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाला रेकॉर्ड ब्रेक जागा मिळालेल्या आहेत. 126 जागा मिळताना दिसत आहेत. स्वाभाविक आहे, जे दिसतंय आज जनतेचा जे काही कौल दिसतोय तो निश्चितपणे आमच्यासाठी खूप चांगला आहे. आणि इतक्या मोठ्या जागा भारतीय जनता पार्टी राज्यातली सर्वाधिक मोठी आज पार्टी म्हणून, पक्ष म्हणून आम्ही आज जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे. पण शेवटी निर्णय हा महायुती आहे. महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढलो, त्यामुळे महायुती म्हणून आम्ही पुढे जाणार. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. तुमच्याकडे जबाबदारी होती, काय व्यूहरचना केली? नाही, आमचे त्या ठिकाणी मी ते सांगितलं ना की ह्या दोन्ही सरकारची कामं आमचे उमेदवार म्हणून आमचे अतुल बाबा भोसले यांनी खूप चांगलं काम मागच्या निवडणुकीत फार कमी मतांनी ते गेले होते, खूप कमी मार्जिननी मागची निवडणूक आली. पण मागच्या 5 वर्षात सातत्यानं जनतेत राहून जनतेचा कार्यकर्ता, जनतेतला नेता म्हणून अतुल बाबांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली. कोविडच्या काळात विशेष करून या आमच्या अतुल बाबा आणि त्यांच्या कुटुंबियांनी जनतेची प्रचंड सेवा केली. शेवटी जनता हे विसरत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जनता अतुल बाबांसोबत, जनता भाजपासोबत आणि जनता महायुतीसोबत कराडची राहिली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसलेला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये कमबॅक केलेला आहे. कोणते मुद्दे प्रभावी ठरले असं वाटतं? लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली का? लोकसभेला आमची मतं कमी नव्हती झाली. आमच्या जागा ह्या कमी अधिक मार्जिननं आम्ही हरलो होतो. 5,000, 8,000, 19,000 आमची मतं नव्हती कमी झाली. एक उदाहरण तुम्हाला मी देईन की पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10 लोकसभा होत्या, आमच्या जागा कमी झाल्या पण मतं आमची 2 लाख जास्त होती महाविकास आघाडीपेक्षा. तर मला असं वाटतं की ते संदर्भ वेगळे होते, या निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात. आणि मला एकूण कामकाज पाहिलं मागच्या 10 वर्षाचं तिन्ही सरकार, हे पाहता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार परत येईल हे मला महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानायचे. त्यांनी हे करून दाखवलं. अर्थात आपण पाहतोय की हे होते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की भारतीय जनता पक्षाला अर्थात महायुतीला जे यश मिळालेलं आहे ते कार्यकर्त्यांचं यश आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.